मराठी माणसासाठी ठाकरे बंधू एकत्र येत आहेत आणि विजयी मेळावा जो आहे तो मुंबईतील वरळी या ठिकाणी होतोय। आपण जर पाहिलं तर अनेक शिवसैनिक हे मुंबईमध्ये यायला सुरुवात झाली आहे। मुंबईमधून अनेक शिवसैनिक दाखल झालेत। आपण जर पाहिलं तर एकनिष्ठ असणारे मोहन यादव आहेत आणि उद्धव यादव आहेत। हे केसनंद गावावरून या ठिकाणी आलेले आहेत, पुण्याच्या केसनंदवरून। आपण जर पाहिलं तर त्यांनी गाडी जी आहे ती पूर्णतः भगवी केलेली आहे, सजवलेली आहे आणि ही गाडी गेल्या अनेक वर्ष त्यांच्या बरोबर आहे। बाळासाहेबांच्या आठवणी असतील, उद्धव ठाकरे त्याचबरोबर राज ठाकरे यांच्या आठवणी या ठिकाणी त्यांनी गाडीवरती लावलेल्या पाहायला मिळतात। आपण जर पाहिलं तर साहेबांचं स्वप्न साकार होणार। बाळासाहेब ठाकरे त्याचबरोबर उद्धव ठाकरे आणि तेजस ठाकरे यांचे फोटो पाहायला मिळतात आणि आदित्य ठाकरे यांच्या फोटोजवळ भावी मुख्यमंत्री असं लिहिलेलं आहे। आपण जर पाहिलं तर तुम्ही या ठिकाणी आलेला आहात, किती वाजता निघलात आणि काय भावना आहे शिवसैनिक? माझं नाव आहे मोहन साहेबराव यादव। मी मूळचा दौंड तालुक्यामधला नांदगाव माझं गाव आहे, परंतु आता केसनर गावामध्ये राहतो। तर मला हे राज ठाकरे उद्धव साहेब एकत्र व्हावं म्हणून रामाची पूजा केली। मी अयोध्येला 2 वेळा गेलतो आणि उद्धव साहेब तिथे येऊन मला भेटले बी होते। माझ्या मुलांनी नुसता हात केला तो उलट उद्धवला म्हणजे उद्धव गॉगल घालून फोटो काढले साहेबांनी। हीच अभिमान वाटतो म्हणून एक शिवसेनेचं काम करतो मी। तुम्ही पूजा कधी केली होती दोघं एकत्र? कायम पूजा करायचो, पण आता मुख्यमंत्री व्हायच्या आधी पूजा केली की ही दोघं एकत्र यावं। मला लय लोक सांगतात ही एकत्र आली तर कुणी काही करणार नाही, पण ही एकत्र नसल्यामुळं ह्या लोकांनी फायदा घेतला। तर ही आता राम लक्ष्मणची जोडी म्हणजे 100 नंबरी बारामतीचं सोनं आहे राज उद्धव, तर ही कायम राहायला पाहिजे। आणि बघा उद्धव साहेबांच्या राजसाहेबांच्या मंडळीला सुद्धा भेटलो तो, तेव्हा मी सांगितलं तुम्ही एकत्र या ना। काय म्हणले की त्यांना आवडत नाही, स्वतः शर्मिला ठाकरे मला म्हणले त्यांना आवडत नाही। मी म्हणलं नाही, गाडीपाशी फोटो काढा साहेबांची गाडी, म्हणून त्यांनी फोटो काढला। आणि बघा राजसाहेब माझा मुलगा 5 वर्षाचा असतापासून फिरतोय मी त्यांना घेऊन। ही अकोल्यामध्ये मला राज ठाकरे भेटले ते, तेव्हापासून त्यांना मी म्हणायचो मध्ये ओढून आलते, तेव्हा मी सांगितलं तुम्ही एकत्र होणार। ही स्वतः राज ठाकरेंनी फोटो पाहिले माझे, हो का 3 फोटो, हो का गाडीवर हात ठेवला। एकत्र व्हावं ही अनेक वर्षाची इच्छा आहे। तू पण ते वडिलांबरोबर फिरतो अनेक वर्ष, काय अनुभव आले ना आज दोघं तो क्षण येतोय आज? माझं नाव उद्धव मोहन यादव आहे, मी केसनंद गावातून आलेलो आहे आणि बाळासाहेबांचं स्वप्न आहे की राज उद्धव दोघं एकत्र व्हावं। आणि मराठी माणूस जर फक्त राहिला असेल तर फक्त ठाकरेंच्या नावामुळे राहिला मराठी माणूस मुंबईत, नाही तर मराठी माणसाचं बार ह्या लोकांनी नामोनिशाण मिटून टाकायचं काम चालू केलं आहे। आणि सगळ्याला कारणीभूत फक्त बीजेपी माणूस आहे, बस बाकी कोणी नाही। काय झालं की बीजेपी फक्त ठाकरेंचं नाव घ्यायचं आणि हल्लाबोल करायचा, बस बाकी दुसरं काही नाही बीजेपीला जमत। आणि जे भ्रष्टाचारी लोक आहे तेच भाजपमध्ये ओढून घ्यायचं आणि पुन्हा राजकारण चालू करायचं, असा हा भाजपचा धंदा आहे पहिल्यापासून। कुठून आलाय तुम्ही? आम्ही पुण्यावरून आलोय। माझं नाव प्रशांत अंबादास धोत्रे। आम्ही पुण्यावरून आलो, साधारण आम्ही 11:30-12च्या दरम्यान आम्ही पुण्यातून निघालो। घाटातनं येताना खूप पाऊस, वादळ, हा वाऱ्याचा सगळा वेग आम्ही इकडं मुंबईपर्यंत आणलाय। मराठी माणसाचा बुलंद आवाज या ठिकाणी आम्हाला दाखवायचा होता आणि राज आणि उद्धव हे दोघं भाऊ एकत्र आले। एक बाळासाहेब ठाकरेंचं हे स्वप्न होतं, हे इथं पूर्ण होताना दिसत आहेत। आपण कुठून आलाय तुम्ही? बीड आष्टी। माझं नाव नवनाथ एकनाथ आटोळे आहे। मी आष्टी विधानसभा प्रमुख पदावरती माझी नियुक्ती आहे। आमचे स्वप्न बरेच दिवसापासून होते किंवा राजसाहेब आणि उद्धव साहेब एकत्र यावं महाराष्ट्राच्या उज्ज्वल भवितव्यासाठी आणि बाळासाहेबांचे स्वप्न साकार करण्यासाठी दोघं भावांनी एकत्र येऊन महानगरपालिकाच नव्हे तर मुख्यमंत्री पदावर, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावरती दोघा भावाच्या माध्यमातून एक जण विराजमान व्हावा अशी आमची पहिल्यापासून इच्छा होती। आज आमचे स्वप्न साकार होण्याच्या दिशेने वाटचाल चालू आहे। म्हणून मी आमच्या आपण जर बघितलं तर शिवसैनिक जे आहेत ते अनेक कुठून आलाय तुम्ही? पुण्यावरून केसनर। काय वाटतं? आता आम्हाला असं वाटतं आम्ही तुळजाभवानीला जाऊन तुळजाभवानीलाच शपथ घातली। राज आणि उद्धव ठाकरे हे दोन्हींचं मिलन होऊन महाराष्ट्रासाठी त्यांचं खूप मोठं काम होणार आहे असं मी तुळजाभवानीला प्रार्थना करतो। एवढंच माझी विनंती आहे। नक्की आपण जर पाहिलं तर शिवसैनिक जे आहेत ते आता या डोमच्या बाहेर जमायला सुरुवात झाली आहे।
त्यामुळे आजचा मेळावा हा अत्यंत मोठ्या प्रमाणावरती या ठिकाणी होईल असं चित्र दिसतंय. कॅमेरा सुमित भोसलेचा सागरवाड, साम टीव्ही, वरळी. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.